नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. अक्कलकोट जिल्हा परिषद मधील खानाव पंचायत समितीसाठी शिवसेनेकडून जे अधिकृत उमेदवार असणार आहेत, ते रायगड जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष, शिवसेनेचा ढाण्या वाघ, शिवसेनेचा कणखर नेता, डॅशिंग नेता आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदच्या मध्ये उपाध्यक्ष असताना जी काही ग्रामीण भागाच्या बाबतीत प्रलंबित कामं होती, विशेषतः पाणी असेल, रस्ते असतील आणि विविध काही योजना असतील, अशी ह्या सगळ्या गोष्टींवर प्रचंड असं काम करणारं नेतृत्व अर्थातच भाई शिंदे. आणि या भाई शिंदेंचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला आणि प्रचंड अशी गर्दी भाईंच्या कार्यकर्त्यांनी, समर्थकांनी, कार्यकर्त्यांनी, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, त्यांच्या मित्रमंडळ, हितचिंतकांनी केली होती. आणि भाई उमेदवार असणार आहेत, निवडणूक लढतात भाई, त्याच्यामुळे नक्कीच गर्दी तर होणारच होती. आणि भाईंवर असणारं विशेष प्रेम यावेळी या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहायला मिळालं, अनुभवायला मिळालं. आणि मी देखील त्याला भेटलो काल, मी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या. मी देखील वेगवेगळ्या क्षेत्रातली बरीचशी लोक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होती. आणि प्रामुख्याने भाई हा जुना जाणता चेहरा आहे. भाई याला एक दांडगा अभ्यास आहे, अनुभव आहे आणि काम करणारा चेहरा आहे. रात्री अपरात्री अगदी कधीही त्या माणसाला हाक मारा, कायम धावून मदतीला धावून येणारा हा नेता आहे. आणि भाईंचे ह्या तालुक्यावर नाही, ह्या मतदारसंघावर काही उपकार आहेत. कारण विद्यमान आमदार जे आहेत, शिवसेनेला आता ही दुसरी टर्म सुरू झालेली आहे, परंतु मधल्या काळात ते आमदार इथं शिवसेनेचा नव्हते. ही जागा राष्ट्रवादीकडे होती, म्हणजे आमदार केला. आणि मग त्याच वेळी भाई जिल्हा परिषदेसाठी निवडून गेल्यानंतर या ग्रामीण भागातल्या माणसाने जे काम केलंय त्या ताकदीनं काम केलंय. कारण शेतकरी कामगार पक्ष जिल्हा परिषदमध्ये असताना त्यांचा एक असा मोठा दादागिरी म्हणण्यापेक्षा आपण एक त्यांचा होल्ड होता जिल्हा परिषदवर. आणि त्यातूनही एक मोठा निधी आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर भाई शिंदे यांनी केलं. आज ग्रामीण भागातल्या पाणी पुरवठ्याच्या जे काय जुन्या सगळ्या योजना दिसतात तुम्हाला आम्हाला, ह्या सगळे भाईंचे उपकार म्हणावे लागतील. आणि अत्यंत ताकदीने काम केलं भाईने, खूप ताकदीने काम केलं. कधी नव्हे ते म्हणजे त्यांनी काय केलं की कागदावर नाही तर प्रत्यक्षात ह्या योजना उतरवल्या. काही बऱ्याचशा ॲडजस्टमेंट केल्या. काही वाड्या आहेत, काही गावं आहेत, काही विजेचे काही प्रश्न होते वाड्या वस्तींवर ग्रामीण भागातल्या, तर हे देखील सुटत नव्हते. परंतु फॉरेस्टची अडचण असेल, मी एक दिवस जेव्हा मुलाखत पुन्हा एकदा भाईंची होईल तेव्हा ते सगळे विस्तृतपणे ते भाई मांडतीलच. परंतु रस्ते, वीज, पाणी, इतर सगळ्याच बाबतीत भाईंनी मोठा पुढाकार घेतला. आणि ग्रामीण भागातल्या विकासाच्या ज्या काही योजना होत्या आणि ग्रामीण भागातल्या महिलांच्या डोक्यावरचा हंडा कसा खाली येईल, त्यांना मुबलक पाणी कसं मिळेल आणि रस्त्याची सुविधा ज्या होत्या त्या त्यांच्या घरापर्यंत कशा जातील, विजेचा तो काही प्रश्न होता, आज सावणीसारखा विजेचा प्रश्न होता. काही ठिकाणी आजही फॉरेस्टच्या इतर सगळ्या अडचणी होत्या. म्हणजे खरिवली टू जांभिवली हा जो मधला जो रस्ता आहे, कारण त्या लोकांना गोहेपासून खरिवली ह्या भागातल्या लोकांना असं डोनत मार्गे वावशीला जावं लागतं. परंतु एक मधला मार्ग तयार करण्यात आला. फॉरेस्टची अडचण होती, तो देखील फॉरेस्टची अडचण आता जवळजवळ मिटलेली आहे. असे बरेचसे काही पायलट प्रोजेक्ट भाईंच्या काळामध्ये खालापूरमध्येच नव्हे तर कर्जत तालुक्यातल्या ग्रामीण भागात देखील राबवण्यात आले. म्हणजे हा विकास पुरुष आहे. हे त्यांचा गोड कौतुक नाहीये, तर त्या माणसाने ते काम केलेलं आहे. ज्यांनी केलंय त्याला त्याचं श्रेय मिळलंच पाहिजे आणि त्याचं कौतुक करायला पाहिजे. आणि विशेष म्हणजे हे कौतुक करण्याचं कारण असं आहे की त्यांचं अभिष्टचिंतन आहे, त्यांचा वाढदिवस आहे. त्याच्यामुळे आपण त्या निमित्ताने ज्यांनी केलंय त्याच्या बाबतीत बोललं पाहिजे. आणि त्या माणसाचं ते कार्य आहे, काम आहे. आज भाई उमेदवार आहेत, ठीक आहे, लढत ज्या आहेत त्या होतील, निवडणुका येतात जातात, परंतु काम करणारा माणूस आहे, जुना माणूस आहे आणि लोकांची कनेक्टिव्हिटी असणारा माणूस आहे. म्हणजे काही आता खोपोलीमध्ये जसं आपण बघितलं, ज्येष्ठांना घरी बसावं लागलं, कारण तसं हे व्यक्तिमत्व नाही आहे. भाई हा सतत लोकांमध्ये, कार्यकर्त्याच्या अडीअडचणीत उपयोग ठरणारा असा हा व्यक्तिमत्व आहे. मग कार्यकर्त्यावर कुठलीही वेळ आली, मग त्याच्यावर
तहसीलचं एखादं काम असेल, प्रांतांकडचं एखादं काम असेल, कलेक्टरचं एखादं काम असेल, पोलीस स्टेशनचं एखादं काम असेल, आरोग्याच्या विषयी एखादं दवाखान्याचं काम असेल किंवा कुठलंही फॉरेस्ट डिपार्टमेंटचं काम असेल, शेवटी कार्यकर्ता आहे. त्याच्याकडे त्याच्या अडीअडचणी सगळ्या असतात. परंतु हा त्याला त्यावेळी डॅशिंगपणे उभा राहणारा हा नेता आहे. समन्वय समितीचं अध्यक्षपद देखील भाईंनी मला असं वाटतं की त्यांनी भूषवलं होतं. मग त्यावेळी देखील त्यांनी चांगलं काम केलं आहे. पण बघा, मग जिल्हा परिषदमध्ये जाऊन भाई खुर्ची उभवली नाही, तर असं ते खातं उपाध्यक्ष असताना माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या लोकांसाठी, माझ्या ग्रामीण भागात लोकांसाठी काय केलं पाहिजे हे प्रॉपर प्लॅनिंग केलं. शिक्षण महत्त्वाचं नाही आहे, व्हिजन महत्त्वाचं आहे. व्हिजन महत्त्व हे यशवंतराव चव्हाणांचंच वाक्य आहे. एक माणूस किती शिकला याला महत्त्व नाही, त्याला किती अनुभव आहे आणि तो काय करू शकतो हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करू शकता. आणि तसं भाई त्या धर्तीवर ह्या माणसाने काम करून दाखवलं. कौतुक करण्याचं कारण तेच आहे. भाई तुमचा वाढदिवस त्यानिमित्ताने म्हणलं बोललं पाहिजे, तुम्हाला शुभेच्छा दिल्या पाहिजेत आणि नुसत्याच सुक्या सुक्या किंवा बुके देऊन शुभेच्छा देण्यापेक्षा म्हटलं तुमच्याविषयी 2 शब्द बोलावं. खरं तर खूप बोलता येईल, परंतु वेळेची मर्यादा आहे माझ्याकडे देखील. आणि तुम्हाला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा, खूप साऱ्या शुभेच्छा. अशीच निवडणुकीचा भाई निकाल काही असेल, म्हणजे माझी तुम्हाला विनंती आहे की निकाल काही असेल, तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत. परंतु तुम्ही त्याच ताकदीने तुम्ही उद्याच्या काळात देखील आम्हाला सगळ्यांना बघायला मिळाल, काम कराल. तुम्ही जर उद्या पंचायत समितीमध्ये गेला तर त्याच ताकदीने तुम्ही काम कराल, ही देखील आशा, अपेक्षा, मनीषा सगळ्यांना आहे. आणि ते असावीच, कारण शिवसैनिक आहे, तो आशेवरच जगणार आहे. आणि तुम्ही त्याची जे स्फुल्लिंग आहे, जी ऊर्जा आहे ती तुम्ही शाबूत ठेवले. आणि आमदाराचा तुम्हाला पाठबळ आहे, अनेक नेते तुमच्यासोबत आहेत, शिवसेना भरभक्कम तुमच्यासोबत आहे. आणि तुम्हाला शुभेच्छा देतो आणि वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन साठी शुभेच्छा आणि थांबतो. थँक्यू भाई. बेस्ट ऑफ लक.